1950च्या दशकातील आणखी एक प्रसिद्ध अभिनेता भारत भूषण यांच्यासोबत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं। त्यात सम्राट चंद्रगुप्त, राणी रूपमती आणि कवी कालिदास यांचा समावेश होता। परंतु 1960च्या दशकात नवीन तरुण कलाकार उदयास येत होते आणि रॉय यांना नायिका म्हणून काम करणं कठीण वाटू लागलं। त्या छाया आणि मुझे जीने दो मध्ये आईच्या भूमिकेत दिसल्या। सुरुवातीला निरूपा रॉय यांनी हिरोईनच्या भूमिका केल्या, पण काळ बदलला आणि त्यांना आईच्या भूमिका मिळू लागल्या। पण इथेही एक मजेशीर ट्विस्ट असा की त्यांनी स्वतः सांगितलं होतं की त्यांना आईची भूमिका सुरुवातीला अजिबात आवडत नसे, कारण त्यांना वाटत होतं मी अजून तरुण आहे, मला इतक्यात आई का बनवताय। धक्कादायक म्हणजे जेव्हा त्यांना प्रौढ कलाकारांसाठी आई म्हणून कास्ट करण्यात आलं तेव्हा त्या फक्त 26 वर्षांच्या होत्या। पण एकदा त्यांनी ही भूमिका स्वीकारली आणि मग इतिहास घडला। त्यांनी आईच्या भूमिका इतक्या प्रभावीपणे केल्या की प्रेक्षकांना वाटू लागलं आई म्हणजे निरूपा रॉय आणि निरूपा रॉय म्हणजे आई। त्यांनी डझनभराहून अधिक चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चनच्या आईची भूमिका साकारली, ज्यात दीवार आणि मुकद्दर का सिकंदर सारख्या प्रसिद्ध चित्रपटांचा समावेश आहे। त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री इतकी संस्मरणीय होती की चाहते तिला चित्रपटसृष्टीतील त्यांची खरी आई म्हणून संबोधत असत।